नारायण नारायण। आता कथेत आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले होते। घृतमारी, श्री गणेश, कार्तिकेय आणि इंद्रदेव यांनी युद्धाला सुरुवात केली होती। महत्वाचे म्हणजे मल्लासुराचा बंधू मणी याचा वध झाला होता। परंतु तरीही मल्लासुराने युद्धातून माघार घेतली नव्हती। तो हे स्वीकारायलाच तयार नव्हता की त्याचाही पराभव होऊ शकतो। नारायण नारायण। युद्धभूमीवरून ज्या वार्ता येत आहेत त्या आपण ऐकत आहात ना? हो। मग आता तरी आपण युद्धाचा पुन्हा नव्याने विचार करणार आहात का? मी युद्धभूमीवर कधी जायचं याचा विचार करतोय। मला असे म्हणायचे नव्हते। तू काय विचार करतेयस ते मला काही कळत नाही का? पण आपले बंधू मणी यांचा युद्धात केवळ पराभव झाला नाहीये तर त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत। तरीही आपल्याला युद्ध हवे आहे। तुला काय वाटते माझ्या मणीचा मृत्यू असाच वाया जाईल? नाही, माझ्या मणीच्या मृत्यूचे मूल्य त्या देवसेनेला चुकवावे लागणारच। पण असे नाही घडले तर? स्वतःच्या पतीच्या युद्ध कौशल्याबद्दल तुला शंका आहे का? नाही, मला असे म्हणायचे नव्हते। मग मृत्यूचे भय वाटत आहे का? नाही, पण आपण मिळवलेल्या या वैभवाचे, या यशाचे काय होईल याची काळजी वाटते। आणि मल्लाचा युद्धभूमीवर मृत्यू होईल असे वाटत आहे का? तुला ठाऊकच नाही, प्रत्यक्ष इंद्र स्वर्ग सोडून इकडे तिकडे फिरतो आहे। पृथ्वी तलावर देवांच्या पूजा अर्चना थांबल्या आहेत आणि सगळे जण माझी पूजा करतायत। हे सगळं का हे ध्यानात ठेव, कारण हा मल्लासूर इतका शक्तिशाली आहे की युद्धभूमीवर त्याच्या समोर कोणीही उभं राहणार नाही। पण युद्धभूमीवर तर वेगळेच चित्र आहे। कारण अजून मी तिथं गेलेलो नाही आणि दैत्यांनी देखील खूप काळ सुखाचा उपभोग घेतलाय। युद्धाचा सराव राहिला नाही त्यांना, पण शुभवार्ता येईल, चिंता नसावी। आपण जे म्हणताय ते मला पटत नाही। तुम्हाला त्या शिवाची भीती वाटतेय का? हे ध्यानात असू द्या, आत्ता जे बोललात ते तुमच्यापर्यंतच ठेवा, इतरांना यात ओढू नका। युद्धाचा ज्वर कमी होऊ द्यायचा नाहीये मला। सगळ्यात महत्वाचे, युद्धात आपलाच विजय होणार आहे असा विचार दैत्यगुळानं करावा अशी माझी इच्छा आहे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.